जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू होते. सरासरी 21 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीला अवघे 24 तास उरल्याने राजकीय पक्षांची घालमेल झाली आहे. 8ही विधानसभेच्या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत झाली असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातलेत. शनिवारी दुपारपर्यंत निकाल घोषित होईल, यासाठीही प्रशासनाकडून तयारी केली जाते. तर दुपारी 11 नंतर निकालाचा कल समजू शकतो. या मतमोजणीसाठी सुमारे 600 कर्मचारी नियुक्त करण्यात आले. जिल्ह्यात विधानसभेच्या 8 जागांसाठी बुधवारी सरासरी 71.57% मतदान झाले. पलूस कडेगाव मतदारसंघात सर्वाधिक 79.2%, तर सांगलीत सर्वात कमी 63.11% मतदानाची नोंद झाली आहे. गत निवडणुकीपेक्षा यंदा 5% मतदानात वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेला टक्का कुणाला धक्का देणार हे आता पाहावं लागणार आहे. 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक टेबलावर 1 मतमोजणी अधिकारी, 1 मतमोजणी सहाय्यक आणि 1 मायक्रो निरीक्षक आहेत. प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. शिवाय पोस्टल आणि ETPDS यांचे टेबल स्वतंत्र असणार आहेत. विधानसभेचा निकाल अवघ्या 24 तासांवर आलाय. त्यामुळे विद्यमान आमदारांसह अन्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले असून निकालाची उत्सुकता लागली आहे.